वारकरी महामंडळाला वारकऱ्यांचा विरोध आहे आणि या संदर्भात वारकरी साहित्य परिषदेचे विठ्ठल पाटील अध्यक्ष आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलंय. विठ्ठल पाटील महाराज आपल्याबरोबर आहेत. महाराज काय पत्र लिहिलंय आणि काय म्हटलंय? रामकृष्ण हरी. हे पहा, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण विश्वाला दैदिप्यमान असा सोहळा देणारे वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत. वारकरी संप्रदाय म्हणजे एक जीवन पद्धती आहे. पथ्यते नाम विठोबाचे अनेक न वाचे शेवी. या वारीमध्ये सर्व लोक, विशेष करून कष्टकरी शेतकरी असे लोक वारीचा हा आनंद सोहळा लुटण्यासाठी वेगवेगळ्या निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या संतांच्या कर्मभूमीपासून जन्मभूमीपासून पांडुरंगाकडे विठ्ठलाकडे पंढरीला लावणे मृदुंग सुतिटाळ घोषे शेवू ब्रह्मरस आवडीने या भूमिकेतून येत असतात. हे येत असताना हा सोहळा असेल, या सोहळ्याच्या समस्या असतील किंवा तीर्थक्षेत्र पंढरपूर असेल किंवा पुंडलिका भेटी परब्रह्म मालेगा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. आईवडिलांची सेवा करत असताना साक्षात सृष्टीच्या निर्मात्याला वीट फेकून विटेवर उभा राहण्याचा आदेश देणारा भक्त पुंडलिक आणि नुसता विटेवर उभा राहायचं नाही तर जगाचा इथं येणाऱ्या लोकांचा उद्धार कर असे सांगणारा वारकरी संप्रदाय भक्तीमध्ये अधिकारवाणी आहेत. अधिकारवाणीनं जगतो. या वारकरी संप्रदायामध्ये कर्मेशु भजो आहे, कर्मश्रेष्ठ आहे. आणि हे होत असताना या वारकरी संप्रदायाच्या मंडळींचं इतकं चांगलं चाललेलं रुटीन आणि याला शासन दरबारी मिळणारा सन्मान, यामध्ये विशेष करून पहिल्यांदा इतिहासात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी अनेक वर्षाच्या वारकरी साहित्य परिषदेच्या मागणीनुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक दिंड्यांना जादूटोणा, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा विरोधी प्रचाराचे, सामाजिक न्याय खात्याचे जे पैसे आहेत त्यातून 50,000ची आमची मागणी होती जवळजवळ 2009 पासून. पण यावर्षी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 20,000नी ती दिली. त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांना धन्यवाद. कारण गॅस सिलेंडर पैसे आले का? गॅस सिलेंडर, पाण्याचे टँकर, ट्रक हे सगळं. आता पत्रकार बंधूंचं म्हणणं आहे की पैसे आले काय, पण मी साक्षीदार आहे, मीच मागणीदार आहे. पैसे कमिशनरच्या खात्यावर येऊन ज्ञानोबा तुकोबांच्या यादी जायला वेळ झाली, परंतु बाकीच्या निवृत्ती मुक्ताबाई, एकनाथ, चुको, निळोबा, सोपान काका या सर्व संतांच्या वारीतील दिंड्यांना पैसे मिळाले. सर्व स्वतंत्र चालणाऱ्या दिंडी. फक्त बाकी कुठले पैसे? बाकी कुठल्या दिंडीचे? हे तुकोबाराय आणि ज्ञानोबाराय यांचे काय झालं, उशिरा JR निघाला आणि यांचे बँक अकाउंट देण्यासाठी आणि गर्दी असल्यामुळं मोबाईल लागत नाही. कधीपर्यंत पैसे? नाही, वारीच्या आत मी एवढी खात्री देतो की तसा माझा मुख्यमंत्री महोदयांच्यावर विश्वास आहे. कारण त्यांनी ज्या हिमतीनं पैसे दिले, हे पहा, आम्ही काय त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते नाही, आम्ही वारकरी संप्रदाय सकळाशी येते. पत्र लिहिलंय काय म्हटलं? आता उरला प्रश्न वारकरी, हे दिंडीचं झालं, अनुदानात झालं, पण वारकरी महामंडळाबद्दल आम्ही समस्त दिंडीकरी फडकरी समाज संघटनेचे युवा अध्यक्ष बापू महाराज उकळीकर, युवा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्रीकांत टेंबुकर महाराज, देवीदास ढवळीकर महाराज, तुकोबारा यांचे माजी अध्यक्ष संस्थांचे बापू महाराज देहूकर, स्वतंत्र चालणाऱ्या दिंड्यांचे राज्याच्या संघटनेचे अध्यक्ष चैतन्य कबीर बुवा, विश्व वारकरी सेनेचे जगन्नाथ महाराज देशमुख, या सर्व मंडळीने आम्ही, माझी स्वतःची वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष म्हणून विठ्ठल पाटील म्हणून सही आहे आणि आम्ही सगळ्यांनी सगळ्याशी चर्चा केलेली आहे. सर्व प्रमुख मंडळींचा ह्या महामंडळाला विरोध आहे आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर मी घातलेलं आहे. त्यांना विनंती केलेली आहे, हात जोडून प्रार्थना केली आहे की कृपा करून हे महामंडळ नको आहे. कारण यामध्ये आज आपण आहात, उद्या कोणीतरी सत्तेत येईल आणि येणारे लोक आपल्या सोयीनुसार तिथं अध्यक्ष म्हणून कुणाला तरी बसवतील आणि वारकरी संप्रदायाचा बेसिक अभ्यास नसलेली मंडळी येतील. विरोध कसा करणार? नाही, विरोध म्हणजे वेगवेगळे अनेक प्रकार. आता 3 दिवस राहिलेत, आज मुख्यमंत्री महोदय आलेले आहेत. त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की एक प्रमुख मंडळींना सर्व संघटनेच्या बोलवा, चर्चा करा आणि या जर करायचंच असेल
तर मुख्यमंत्री वारकरी महामंडळ आहे तर स्वतः मुख्यमंत्री महोदयाने अध्यक्ष झालं पाहिजे आणि सामाजिक न्याय खात्याचा सचिव त्याचा MD असला पाहिजे. उगा रिटायर झालेला कोणीतरी अधिकारी बसवणार आणि त्यांनी त्याच्या सोयीसाठी नाही, विरोध काय करणार आहे? विरोध म्हणजे आम्ही आता बैठकीत सांगू आणि आज संध्याकाळी सगळ्या पालख्या एकत्र येणार आहेत. सगळे प्रमुख मंडळी महाराष्ट्रातले वारकरी संप्रदायातले जास्तीत जास्त एकत्र बसू आणि वेळ पडली तर पालखी सोहळ्याच्या आडवं पडू, निषेध करू, काय करायचं करू. जर मुख्यमंत्री महोदयांना माझी प्रार्थना आहे, इतकं चांगलं काम तुम्ही करताय, केलंय, सगळं व्यवस्थित आहे, परंतु विनाकारण भविष्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये लुडबुड वाढेल राजकीय लोक. म्हणजे पंढरपूरच्या जवळ गेल्यावर तुम्ही आंदोलन सुरू करा. त्याच्या अगोदरही होईल. आज संध्याकाळी सगळ्या दिंड्या एकत्र आल्यावर महत्त्वाची मंडळी बसतील, चर्चा होईल. पण माननीय मुख्यमंत्र्यांना माझी आपल्या माध्यमातून हात जोडून प्रार्थना, मी प्रत्यक्ष बोललोय की आम्ही त्यांच्यावर हे सहकार्य केल्यामुळे जीवापाड प्रेम करतो, परंतु हे वारकरी महामंडळाच्या विषयावर त्यांनी सर्वांशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेतला तर ते चुकीच्या दिशेला आंदोलन जाईल, ही मला आपल्या माध्यमातून त्यांना सांगणे आहे. रामकृष्ण हरी. नक्की आंदोलनाचा इशारा सर्व वारकरी, फडकरी व वारकरी साहित्य परिषदेने दिलाय. कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागर आव्हाड, साम TV, वेळापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.